इडली सर्वांनाच खूप आवडते, पण इडली म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर पांढरी शुभ्र डाळ तांदळाचीच इडली येते. पण इडलीचे अनेक प्रकार आहेत जे की मी तुम्हाला या माझ्या इडली सिरीजमध्ये दाखवत असते, जेणेकरून डाळ तांदळाऐवजी इतर पदार्थ वापरून इडलीचे अनेक प्रकार तुम्हाला करता येतील. तर इडली सिरीजच्या आजच्या भागामध्ये आज मी इडलीचा असा प्रकार दाखवणार आहे जो की मिलेटपासून बनणार आहे. तर आज आपण रागी इडली बनवतोय. रागीला आपण मराठीमध्ये नाचणी म्हणतो. तर नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम आणि फायबर असतं, त्यामुळे नाचणीचा वापर आपल्या आहारामध्ये जरूर करावा. नाचणीचं सत्व किंवा नाचणीची भाकरी तर तुम्हाला माहीतच असेल, पण आज मी नाचणीपासून इडली कशी बनवायची ते दाखवणार आहे. चला मग सुरुवात करूया. रागीची इडली बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी रागी म्हणजेच नाचणी घेतली आहे. तर बघा, नाचणी अशी चॉकलेटी रंगाचे बारीक दाणे असतात. त्यानंतर 1 वाटी तांदूळ घेतलाय. नुसत्या नाचणीची जर इडली बनवली तर ती जास्त फुगत नाही, डेन्स होते, म्हणून आपण यामध्ये इक्वल क्वांटिटीमध्ये तांदूळ घेतलाय. तांदूळ घातल्यामुळं इडल्या छान सॉफ्ट जाळीदार तर होतातच, शिवाय नाचणीचा जो उग्र वास असतो तो इडलीला येत नाही. त्यानंतर अर्धी वाटी गोटा उडीद घेतलाय. साऊथ इंडियन लोक अशीच अख्खी उडीद वापरतात. चांगल्या क्वालिटीची जर उडदाची डाळ वापरली तर इडली छान फुगती. त्यानंतर 1 चमचाभर मेथी दाणे घेतलेले आहेत. आपण नॅचरल पद्धतीने पीठ फर्मेंट करणार आहोत, त्यासाठी आधी आपल्याला हे धान्य भिजत घालावं लागेल. तर नाचणी आणि तांदूळ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेत आणि दुसऱ्या भांड्यामध्ये उडीद डाळ काढून घेतली आहे. डाळ आपल्याला एकाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ धुवून पाणी काढून टाकलं आहे. आता डाळीमध्येच मेथी दाणे टाकते आणि भरपूर पाणी घालून याला भिजवायला ठेवून देते. त्यानंतर आता नाचणी आणि तांदूळ आपल्याला हाताने चोळून 2 ते 3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर नाचणी आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे, पण हे भांडं जरा छोटं पडतंय, म्हणून मी आता काय करते, हे मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते. तर मोठ्या भांड्यामध्ये मी तांदूळ आणि नाचणी काढून घेतली आहे. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे. आता यावर झाकण ठेवून 5 ते 6 तास आपल्याला याला भिजवायला ठेवायचं आहे. तर 5 तास झालेत. बघा, डाळ आपली छान भिजली आहे. तांदूळ आणि नाचणी पण छान भिजली आहे. डाळीतलं पाणी तसंच राहू द्यायचं, ते पाणी आपण वाटताना वापरणार आहोत आणि नाचणीतलं पाणी मात्र आपल्याला काढून टाकायचं आहे. आता हे दोन्ही आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आधी डाळ वाटून घेऊयात. तर डाळ एकदम बारीक लोण्यासारखी बारीक वाटून घ्यायची आहे. वाटताना थोडंसंच पाणी घालायचं. तर आपली डाळ वाटून झाली आहे. आता नाचणी आणि तांदूळ वाटून घेऊया. नाचणी लवकर बारीक होत नाही, त्यासाठी यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्सर 2-3 वेळा फिरवून घ्यायचा. जास्त पातळ पण याचं बॅटर करायचं नाही. तर आपली नाचणी वाटून झाली आहे. आता काय करायचं, हे डाळ आणि नाचणी चांगल्या हाताने मिक्स करायची. तर हे बघा, बॅटर आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही, अशी कन्सिस्टन्सी ठेवायची बॅटरची. आता यावर झाकण ठेवून हे बॅटर आपल्याला रात्रभर ठेवून द्यायचंय. थंडीचे दिवस असतील तर 12 तास आणि उन्हाळ्यामध्ये 8 तासात हे बॅटर फर्मेंट होतं. 12 तास झालेले आहे. रात्रभर मी हे बॅटर फर्मेंट करायला ठेवलं होतं. तर बघा, बॅटर आपलं किती फुगलंय, तुम्हाला चमच्याने दाखवते. बघा किती जाळी पडली आपल्या बॅटरला. असं पीठ फर्मेंट झाल्यानंतरच इडल्या बनवायच्या, म्हणजे मग त्या चांगल्या फर्मेंट होतात. आपण इनो, सोडा वगैरे काहीच वापरणार नाही. नॅचरल पद्धतीने आपण बॅटर फर्मेंट केलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी हलक्या हाताने हे मिक्स करायचं. इडलीसाठी बॅटर तयार झाले. चला आता इडल्या बनवायला घेऊयात, पण त्याआधी आपल्याला स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे. त्यानंतरच इडली प्लेटला तेल लावून घ्यायचं आणि बॅटर प्लेट्समध्ये घालायचं. सगळ्या प्लेटमध्ये बॅटर घालून झालंय. इकडे आपल्या पाण्याला पण चांगली उकळी आलेली आहे. तर आता यामध्ये आपण ह्या इडली प्लेट्स ठेवून देऊया. झाकण लावून मीडियम गॅसवर 10 ते 12 मिनिट ह्या इडल्या आपल्याला स्टीम करायच्यात. तर 12 मिनिट झालेत. झाकण उघडून बघूयात. बघा, इडल्या किती फुगल्या आहेत. टूथपिक कोरडी येते, म्हणजेच आपल्या इडल्या छान शिजल्या आहेत. लगेचच ह्या इडल्या आता आपण बाहेर काढून घेऊयात. थोड्या थंड झाल्यावर ह्या इडल्या काढून घ्यायच्या. तर बघा किती छान फुगली आपली इडली, छान जाळी पडली आहे. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम, फायबर असतं, त्यामुळे नाचणीचा या नता प्रकारे आपल्या आहारामध्ये समावेश नक्की करा. ह्या इडल्या तुम्ही सांबर किंवा चटणीबरोबर एन्जॉय करा. तर चला, आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात इडलीच्या अशाच एखाद्या नवीन प्रकारासह. तोपर्यंत धन्यवाद.